आज या महाराष्ट्रामधल्या, आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आज मुली महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते. 7 नंतर दिल्लीसारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधून आले आणि इथे मुंबईमध्ये पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये मला अजूनही आठवते, लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, आजही आहे, काही आज वेगळं नाहीये, परंतु आज अनेक, त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायी भाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत. आपण दरवेळेला म्हणतो की मोगलांनी आक्रमण केलं, ह्यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं, पण ह्या सगळ्या आक्रमणामध्ये बंडखोरीचा विचार हा पहिला जर कोणाच्या मनात आला असेल तर तो एका स्त्रीच्या मनात आला की ह्यांच्या विरुद्ध बंड झालं पाहिजे. माझ्या भूमीवरती माझं राज्य असलं पाहिजे आणि माझ्या भूमीवरचं माझं राज्य, तिथून तो शब्द आला स्वराज्य. तो एका बंडखोर एका मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी तो प्रयत्न केला देखील. ते आमच्या जिजाऊ साहेब. शहाजीराजांनी बंड केलं, फसलं, आणि मग ती संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाकडनं करून घेतली. त्यालाही नशीब लागतं, त्याचा मुलगा जन्माला यायला लागतो. पण विचार करा, आपण शिवछत्रपती या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु त्यावेळेला संपूर्ण जो काही पगडा होता, जो मोघली पगडा होता, भाषेवरचा फारसी पगडा होता, आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा. फारसी जो आपल्यावरचा परिणाम आहे तो सगळा घालवा. संस्कृत ही महाराजांची अत्यंत आवडती भाषा होती आणि मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम हे शिवछत्रपतींनी केलं. त्यावेळेला आम्ही नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही फक्त घोषणा देणार, पण आपण भाषा कशी बोलतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, आज लक्ष आहे का या गोष्टींकडे आपलं? नुसती या महापुरुषांचे त्यांचे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त आपली आठवण येणार, त्यांची पुतळ्यांना हार घालून आम्ही मोकळे होणार. त्यांनी काय सांगितलं
हे आपण संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे.